नेक्स्ट प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये लेजर अकाउंट्स आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. सिम्पल डिझोल्युशनचाच फॉर्मॅट असणारा हा प्रॉब्लेम आहे. चेक करून घ्या. राम अँड श्याम दोघेही पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट मधला शेअर इक्वली आहे म्हणतात. फॉलोइंग इज देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2024. रामचं कॅपिटल अकाउंट बॅलन्स दिलेला आहे 50,000. श्यामचं कॅपिटल अकाउंट बॅलन्स दिलेला आहे 50,000. ओके. पार्टनर्स करंट अकाउंट दिले तर राम अँड श्याम 5,000 अँड 8,500. पहा, पहिलं काम मी करून घेतोय, बॅलन्सेस ब्रॉड डाऊन करून घेतोय. जो करंट अकाउंट आहे तो पहिल्यांदा आपल्याला ओपन करावा लागेल. 5,000 दिलेला आहे तो रामचा करंट अकाउंट बॅलन्स आणि श्यामचा दिलेला 8,500. लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट बॅलन्स असतो, त्यामुळे लायबिलिटी ज्या आपण ट्रान्सफर करत आहोत, राम करंट अकाउंट किंवा श्याम करंट अकाउंट, तो क्रेडिट साईडलाच ब्रॉड डाऊन करायचा आहे. रामचं कॅपिटल ब्रॉड डाऊन करून घ्या क्रेडिट साईडलाच. ओके. यानंतर आपण पाहणार आहोत की थर्ड पार्टी लायबिलिटीज कोणकोणते आलेत. तर सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल या काय आहेत, थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत, ज्याच्यामध्ये 38,000 सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत आणि बिल्स पेएबल 4,500 दिलेले आहेत. जनरल रिझर्व्ह इथं 15,000 दिलेला आहे, तो पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. पण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर न करता तो पार्टनर्स करंट अकाउंटला आपण ट्रान्सफर करू. लँड अँड बिल्डिंग 60,000, मशिनरी 40,000, फर्निचर 15,000, डेटर्स 22,000, बिल्स रिसेबल 8,000, स्टॉक इन ट्रेड 14,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर असेट साईडला दिलेला असेल तर तो काय असतो, लॉस असतो आणि तो डेबिट साईडला वाटायचा असतो. पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला कॅशचा बॅलन्स दिलेला आहे, हा मात्र मी काय करतोय, ब्रॉड डाऊन करून घेतोय. असेट आहे, असेटचा बॅलन्स डेबिट बॅलन्स असतो. 7,500 दिलेले आहे. आता या सर्वच्या सर्व असेट्स काय करायचे आहेत आपल्याला, याच्यामध्ये रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ब्रॉड डाऊन करून घ्यायचे आहेत. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचे आहेत, ब्रॉड डाऊन करून नाही घ्यायचे तर ट्रान्सफर करायचे आहेत. डेबिटला मी लिहितोय टू सन्ड्री असेट्स आणि सन्ड्री असेट्स हेडिंग खाली मी असेट्स लिहून घेणार आहे. लँड अँड बिल्डिंग ची व्हॅल्यू जी दिलेली आहे, प्रोव्हाइड केले ते चेक करा, 60,000 दिलेली आहे त्यांनी. देन आफ्टर दे हॅव प्रोव्हाइडेड मशिनरी 40,000 ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे स्टुडंट. नेक्स्ट वन फर्निचर 15,000. नेक्स्ट वन डेटर्स 22,000. यानंतर आपल्याला बिल्स रिसिवेबल 8,000 लिहून घ्यायचे आहेत. बिल्स रिसिवेबल 8,000. स्टॉक इन ट्रेड 14,000. किती दिलेले आहेत, 14,000. टोटल करून घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरचा लॉस आपण डेबिटला वाटणार आहोत करंट अकाउंटच्या. कॅश तर ऑलरेडी ब्रॉड डाऊन केलेला आहे आपण. पहिले 3 संख्या 0 आहेत, चौथी संख्या 5 आणि 2 7 आणि 8 15 आणि 4 19 आले. 1 हातचा येतो, 1 आणि 7 7 आणि 4 11 आणि 1 12, 12 आणि 2 14 आणि 1 15, असे 1,59,000 रुपये अमाऊंट येते सन्ड्री असेटची टोटल. यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटी ज्या आहेत त्या क्रेडिटला ट्रान्सफर करायच्या आहेत आपल्याला. बाय सन्ड्री लायबिलिटीज लिहा, सन्ड्री लायबिलिटीज लिहा. त्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स जे लिहिलेले आहेत ते ट्रान्सफर करा. त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे सन्ड्री क्रेडिटर्सची, 38,000. बिल्स पेएबल 4,500. इनरला लिहून घेतले मी, बिल्स पेएबल 4,500 लिहिले मी. $42,500 हे लिहून घेतलेलं आहे. थर्ड पार्टी लायबिलिटीज झालेले आहेत. आता रिझर्व्ह, जनरल रिझर्व्ह हा जो एक राहिलेला आहे पॉईंट बॅलन्स शीट मधला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरचा लॉस. जनरल रिझर्व्ह पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट रेशो इक्वल आहे, इक्वल डिस्ट्रीब्यूट करा.
15,000 डिवाइड करून दिले 7,500, 7,500 या पद्धतीनं जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरचा लॉस आहे असेट साईडला दिलेला असेल तर तो लॉस असतो. तो डेबिट साईडला आपण वाटत आहोत पार्टनर्समध्ये. अनडिस्ट्रीब्युटेड लॉस म्हणतो आपण तो त्याला. हा लॉस आपण वाटत आहोत. किती अमाऊंट दिलेली आहे? 4,500. तर त्याचे हाफ करा. 2,250, 2,250 या पद्धतीने जाईल तो. तर बॅलन्स शीट मधले जे जे पॉईंट्स दिलेले आहेत त्याचा पूर्ण आपण काय करून घेतलेलं आहे त्याचं पोस्टिंग करून घेतलेलं आहे. कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करून घेतले. कॅपिटल अकाउंटच्या करंट अकाउंट बॅलन्स लायबिलिटीला दिलेले आहेत क्रेडिट साईडला ब्रॉड डाऊन करून घेतले. थर्ड कॅशचा बॅलन्स असेट आहे असेटला ब्रॉड डाऊन करून घेतलेले आहेत आपण. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला ब्रॉड डाऊन करून घेतलेला आहे. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग मशिनरी फर्निचर डेटर्स बिल्स रिसेबल स्टॉक इन ट्रेड या सर्वच्या सर्व असेट्स आहेत त्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर केल्या. बुक व्हॅल्यू म्हणजे काय? बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड केलेली जी व्हॅल्यू आहे तिला आपण बुक व्हॅल्यू म्हणतो. त्या ट्रान्सफर केल्या आपण. त्यानंतर आहे थर्ड पार्टी लायबिलिटीज. त्या बुक व्हॅल्यूलाच आपण काय केलेले आहेत रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलेत आणि हे रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केलेत. यानंतर जनरल रिझर्व्ह आपण डिस्ट्रीब्यूट केला पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला इक्वली. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेट साईडला अपेअर्ड होत असल्यामुळे तो लॉस आहे तो पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे पार्टनर्समध्ये. नेक्स्ट वन आपण आता पुढे जातोय की ट्रीटमेंट आपण कशाची करतो की बाबा आता फर्म आपल्याला काय करायचं डिझॉल्व्ह करायचे. फर्म डिझॉल्व्ह करत आहोत म्हणजे आपल्या जवळचे फर्म काय करणार आहेत पार्टनर्स किंवा जो कोणी ऑफिशियल असायनी जो पर्सन असेल चार्टर्ड अकाउंटंट असेल ज्याला वर्क अलॉट केलेला आहे ही पूर्ण डिझोल्युशन प्रोसेस करण्यासाठी तो व्यक्ती या बिझनेसच्या सर्व असेट्स रिअलाइज करेल. रिअलाइज करेल म्हणजे हे सोल्ड करेल किंवा त्यातून रिकव्हरी करेल डेटर्स कडून बिल्स रिसिवेबल मधून. त्याच्या ट्रीटमेंट्स या ऍडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात आणि त्या आपल्याला करायच्या असतात. तर मशिनरी कोण टेक ओव्हर करत आहे सांगतायत बघा राम. त्याची ट्रीटमेंट आपल्याला घ्यावी लागेल. मशिनरी कोण टेक ओव्हर करत आहे राम. राम्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे टू रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये टाका त्यानं मशिनरी टेक ओव्हर केलेली आहे. नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. 40,000 रुपीज जात आहे तिथं. आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवायचं आहे आपल्याला बाय राम्स करंट अकाउंट. कुठं ट्रान्सफर केले आपण राम्स करंट अकाउंटला. इन ब्रॅकेट मशिनरी आपल्याला लिहावं लागेल 40,000 रुपीजला टेक ओव्हर केले. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल टेकन ओव्हर केलेले आहेत श्यामने 6,200ला. सेम ट्रीटमेंट पास करावी लागेल. पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट लिहिणार आहे मी. 6,200 रुपयाला टेक ओव्हर केलेले आहेत. आणि काय टेक ओव्हर केलेले आहेत तर बिल्स रिसिवेबल टेक ओव्हर केलेले आहेत श्यामने. त्याच पद्धतीने दुसरा इफेक्ट होणार आहे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय श्याम्स करंट अकाउंट. आणि ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन येणार आहे ती काय बिल्स रिसिवेबल. ही इन्फॉर्मेशन टाकून घ्या. बिल्स रिसिवेबल 6,200ला टेक ओव्हर केलेत. देन आफ्टर ऑदर असेट्स रिअलाइज झालेत म्हणतात. रिअलाइज म्हणजे काय झाले त्यातून आपल्याला पैसे मिळाले आहेत. असेट्स मधून पैसे मिळाले ते सोल्ड केले असेट्स. लँड अँड बिल्डिंग मधून 92,000 मिळालेले आहेत. फर्निचर मधून 9,000 मिळाले आहेत. डेटर्स मधून 18,000 आणि स्टॉक इन ट्रेड मधून 20,000. आता ज्यावेळेला असेट्स मधून पैसे मिळतील त्यावेळेला आपल्याला पोस्टिंग घ्यायचं आहे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट. ब्रॅकेटमध्ये टाका असेट्स आपण काय करत आहोत रिअलाइज करत आहोत. आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवा बाय कॅश अकाउंट. ओके.
तर कोणकोणते असेट्स आहेत त्या आपल्याला रेकॉर्ड करावे लागतील. लँड अँड बिल्डिंग 92,000. त्यानंतर फर्निचर आहे, त्यातून किती आले ते चेक करूया आपण, 9,000. यानंतर आहे असेट्स रिअलाइज झालेली डेटर्स, हे डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला डिटेल्स द्यावेच लागतील, 18,000 रुपये. आणि देन आफ्टर स्टॉक इन ट्रेड 20,000. ओके, 20,000. ओके, 110, 119, 1,39,000 हे पैसे आलेले आहेत टोटल. कशा स्वरूपात रेकॉर्ड करत आहोत आपण? कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट. लँड अँड बिल्डिंग 92,000, फर्निचर 9,000, डेटर्स 18,000, स्टॉक इन ट्रेड 20,000 दिलेलं आहे. आता ही अमाऊंट इथं लिहून घेऊया. 1,39,000 रुपीज आले. असेटची ट्रीटमेंट झालेली आहे. पुढे ते म्हणतात सन्ड्री क्रेडिटर्स पेड केले 10% डिस्काउंटला आणि बिल्स पेएबल फुल्ली पेड केलेत. आता पेड करण्या अगोदर थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत, त्याच्या अगोदर डिझोल्युशन एक्सपेन्सेस पाहायचं. किती रुपये आहेत? 2,000 रुपये. ते कोण? बॉर्न बाय द श्याम, म्हणजे श्यामने पेड केलेत डिझोल्युशन एक्सपेन्सेस, फर्मने पे केलेले नाहीयेत. आता पेमेंट करत असताना एक तर पहिली गोष्ट आपल्याकडून पैसे जाणार नाहीयेत, हे पैसे आपण कुणाला देणार असं शो करायचं आहे? श्यामला. त्यामुळे इथं डेबिट साईडला श्याम्स करंट अकाउंट आपल्याला लिहावं लागेल आणि त्याच्यामध्ये डिझोल्युशन एक्सपेन्सेस नोंद करावे लागतील. डिझोल्युशन एक्सपेन्सेस 2,000 रुपये. पहिला इफेक्ट, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू श्याम्स करंट अकाउंट डिझोल्युशन एक्सपेन्सेस 2,000 आणि श्याम्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट. कशाचे पैसे पे करतोय? तर डिझोल्युशनचे एक्सपेन्सेस पे करत आहे श्याम. आपण त्याच्या करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला हे पैसे जमा करणारा आपण देणं लागतो, म्हणजे फर्म त्याला देणं लागते. नेक्स्ट वन, आता पेमेंट करायचं आहे आपल्याला. पेमेंट करत असताना थर्ड पार्टीचं टू कॅश येईल. सन्ड्री क्रेडिटर्स एक पेड केलेले आहेत आणि प्लस काय पेड केलेलं आहे? बिल्स पेएबल पेड केलेला आहे. तर बिल्स पेएबलचे पैसे हे फुल्ली देण्यात आलेले आहेत. पहा, ही अमाऊंट आहे 4,500 इथं दिले बा. ही अमाऊंट पूर्ण जे आहे त्या व्हॅल्यूला फुल्ली पेड केलेत. फक्त 38,000 जे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत ते कसे पेड केलेत बघा. सन्ड्री क्रेडिटर्स पेड @10% डिस्काउंट. आता पहिलं काम मी करणार आहे याच्यामध्ये, सन्ड्री क्रेडिटर्सची व्हॅल्यू किती दिली? 38,000. त्यातून मी 10% हा जो डिस्काउंट आहे तो मायनस करणार. 38,000 वरती 10% डिस्काउंट आपण जर कॅल्क्युलेट केला तर तो येतो 3,800. तो मायनस करा. 34,200 ला व्हॅल्यूला हे काय केलेत? पेड केलेत पैसे. आपण पे करत आहोत म्हणजे डिस्काउंट आपल्याला मिळत आहे क्रेडिटर्सकडून 10%. बुक व्हॅल्यू 38,000 वरती 10% कॅल्क्युलेट केली आपण. 34,200 रुपीजला हे पे केलेले आहेत. ही व्हॅल्यू मी नोंद करून घेतोय इथं 34,200. आउटरला अमाऊंट लिहून घेणार आहे मी. 2 + 5 7, 4 + 4 8, 3, 38,700. आणि सेकंड इफेक्ट जाणार आहे त्याचा आपल्या कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट. 38,700 रुपीज पेड केलेले आहेत. चेक करून घ्या. ओके, डन. आता यानंतर पार्टनर्स लोन असेल तर ते पेड करायचं असतं, ते इथे दिलेलं नाही आहे. त्यामुळे डेफिनेटली मी काय करतोय, रिअलायझेशन अकाउंट मी क्लोज करून घेणार आहे. पाहिल्यानंतर लगेच लक्षात येईल कोणती साईड मोठी येणार आहे. ती क्रेडिट साईड मोठी येऊ शकते. त्यामुळे डेफिनेटली
पाहून घेऊया. 005 + 2 7, 2 + 6 8 + 9 17, 1 + 4 5 5 + 4 9 9 + 3 12, 1 + 1 2 2,27,700 to partners current account. त्यामध्ये जे जे पार्टनर्स आहेत त्यांचं नाव लिहून घ्या. राम आणि श्याम. क्रेडिट साईड मोठी आली की काय येतो? प्रॉफिट येतो स्टुडंट. याची टोटल करा पहिल्यांदा. 007 9 + 2 11 + 8 19 6 + 3 9 1 1,99,700 आपल्याला मायनस करावे लागतील. बरोबर आहे. तर मायनस करून घेऊया आपण 300. ओके. 27 28,000 रुपये हा काय येतोय आपला? प्रॉफिट येत आहे. इक्वली डिस्ट्रीब्यूट करा. 14,000 रुपये 14,000 रुपये करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट ट्रान्सफर करायचा आहे. बाय रिअलायझेशन अकाउंट 14,000 ईच आपण डिस्ट्रीब्यूट करत आहोत पार्टनर्समध्ये. हे 14,000 + 14,000. आता हा जो करंट अकाउंटचा बॅलन्स आलेला आहे तो आपण काय करणार आहे माहित आहे का स्टुडंट? हा आपण पार्टनर्स करंट अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार. ऍडमिशन रिटायरमेंट डेथ मध्ये करंट अकाउंटवरील बॅलन्स आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करत असतो, पण इथं तसं होणार नाहीये. इथं बॅलन्स शीट आपल्याला ओपन करायचीच नाही, फर्म बंद होत आहे. ओके, ठीक आहे, चालेल. मग आता आपल्याला पाहायचं आहे रामच्या बाबतीत. रामचा कोणती साईड मोठी येईल ती चेक करून घेऊ आपण. जस्ट 1 मिनिट. 42,250 रुपये. 42,250 रुपये डेबिट साईड मोठी येते आहे रामची, त्यामुळे इथं लिहिणार आहे मी राम्स कॅपिटल अकाउंटला हा बॅलन्स मी पाठवणार आहे. कुठला बॅलन्स आलाय तर डेबिट बॅलन्स डेबिट साईडला ट्रान्सफर करणार. 5 आणि 7 12 आणि 14 26 500 मायनस केले 15,750 राहतात. डेबिटला लिहिणार टू राम्स करंट अकाउंट. डेबिट बॅलन्स 15,750 रुपये आहे हा रामच्या करंट अकाउंट वरती. डेबिट साईड मोठी आलेली आहे क्रेडिट साईड पेक्षा, आणि जो बॅलन्स येईल तो ट्रान्सफर करत आहोत आपण. कशा स्वरूपात लिहिलं जातं, एंट्री पास केली जाते पहा. वी गिव्ह डेबिट टू द राम्स कॅपिटल अकाउंट टू राम्स करंट अकाउंट. राम्स करंट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला राम्स करंट अकाउंट येईल, आणि राम्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण काय केलेलं आहे? 2 मिनिट. हा, पहिला अमाऊंट लिहून घेतो. राम्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू राम्स करंट अकाउंट आलेला असेल, आणि राम्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण बाय राम्स कॅपिटल अकाउंट लिहिलेला आहे. आता सेकंड जो आहे श्यामची क्रेडिट साईड मोठी येत आहे, त्यामुळे क्रेडिट बॅलन्स शो करेल श्यामच्या करंट अकाउंट. पाहूया. 8 आणि 7 15 आणि 1 16 16 आणि 2 18 आणि 14 अमाऊंट येते 32,000 रुपये. 32,000 रुपीज येत आहेत. डेबिटला मी लिहिणार आहे आता टू श्याम्स करंट अकाउंट. ब्रॅकेटमध्ये टाकू शकता. हा क्रेडिट बॅलन्स आहे, हे मायनस करावे लागतील. 6 2 8 8,450 मायनस केले 23,550 ही व्हॅल्यू येईल. ओके. आता हा करंट अकाउंट वरती आलेला क्रेडिट बॅलन्स
आपण क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार आहोत. बाय श्याम्स कॅपिटल अकाउंट 23,550 टोटल करून घेऊया. कॅपिटल अकाउंट क्लोज करा. पैसे देऊन टाकायचे आहेत आता आपल्याला पार्टनर्सना 73,550. याचीही एंट्री देऊ शकतो मी तुम्हाला. कुठल्या बाबत पहा, श्यामचा करंट अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आली. अशा वेळेला श्याम्स करंट अकाउंटला डेबिट द्या आणि टू कुठं ट्रान्सफर करत आहोत आपण, तर श्याम्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करत आहोत. तर श्याम्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट द्या. 23,550 23,550. ओके. तर हे 50,000 आहेत आणि हे 73,550 आहेत. पैसे देऊन टाका फायनल. कॅश अकाउंट लिहिलं, 15,750 मायनस झालेलं असेल, 34,250, 73,550. अमाऊंट पोस्ट करा. बाय राम्स कॅपिटल अकाउंट आणि बाय श्याम्स कॅपिटल अकाउंट शो करून घेऊया. 34,250 रुपये दिले रामला आणि श्यामला दिलेले आहेत 73,550 रुपये. ओके, डन. टोटल करा. फायनल हा टॅली झाला पाहिजे. 5, 7 आणि 9, 16, 3 आणि 1, 4 आणि 1, 1,46,500. 0, 5 आणि 5, 10, 1 राहिला, 1 आणि 7, 8 आणि 2, 10 आणि 5, 15, 1 राहिला, 1 आणि 8, 9 आणि 4, 13 आणि 3, 16, 1 आणि 3, 4 आणि 3, 7 आणि 7, 14. तर हा आपला काय होतोय प्रॉब्लेम टॅली होतोय. तर करंट अकाउंट दिलेला असेल तर सिंपल डिझोल्युशन विथ लेजर अकाउंट्स आपण कसे तयार करायचे ते पाहिलेत. हा अकाउंट कोणता आहे आपला, तो राहिलाय पहा, राईट डाऊन करायचा. रिअलायझेशन अकाउंट आहे. तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ज्या असेट्स आहेत त्या ट्रान्सफर केल्या, थर्ड पार्टी लायबिलिटीज क्रेडिटला ट्रान्सफर केल्या पहिल्या स्टेजला, आणि ज्या असं टेक ओव्हर केले आणि सोल्ड केले त्या क्रेडिटला नोंदवल्या आणि कॅशच्या किंवा पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला नोंदवल्या. ज्या लायबिलिटीज पेड केलेल्या आहेत किंवा टेक ओव्हर केलेल्या आहेत त्या आपण डेबिटला नोंदवत असतो. ही पूर्ण स्टेप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत, स्टेप बाय स्टेप सोल्युशन दिलेलं आहे. याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर निश्चित क्लिअर करून घ्या. प्रॉब्लेम व्यवस्थित समजावून घ्या. थँक्यू व्हेरी मच.